मी संतोष तामकडे सिस्टम टॉकच्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्यासोबत असं कधी घडले आहे का की तुम्हाला एखाद्या मीटिंगला जायचं होतं पण कामाच्या गडबडीत तुम्ही विसरलात? नक्कीच घडलं असेल मित्रांनो, कारण की हे आपल्या हातून 100% घडतं। मग तुम्ही काय करतात? प्ले स्टोअरवरती जाऊन काहीतरी नवीन ॲप्लिकेशन डाउनलोड करतात, पण त्यामधून तुम्हाला जे हवं ते साध्य झाले कधी? नाही ना? मग दाखवतो गुगल प्लेमध्ये सॉफ्टवेअर दाखवतो की ज्यामध्ये तुम्ही रिमाइंडर्स लावू शकता आणि त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती पण व्यवस्थित येतील मित्रांनो। आणि हे काम तुम्ही डेस्कटॉपवरून पण करू शकतात, मोबाईलवरून करू शकतात किंवा तुमच्या पर्सनल असिस्टंटलाही सांगू शकतात आणि ते पण ते रिमाइंडर्स लावू शकतात व्यवस्थित। तर चला आपण जाऊया डेस्कटॉपवरती। हा डेस्कटॉप आहे मित्रांनो। आता मी इथे तुम्हाला दाखवतो आपल्याला काय करायचं आहे ते। मी आता गुगल क्रोम ओपन केलं आहे। गुगल क्रोम ओपन केल्याच्या नंतर जीमेल जेव्हा लॉग इन करतो ना आपण, आता समजा की हा जीमेल मी लॉग इन केलेला आहे, काहीच वेळा हा लॉग इन होईल। यानंतर येत ना इथे आता माझा जो ईमेल आय डी मी यूज करतो, समजा की माझा हा ईमेल आय डी आहे, त्याच्यावरती मी साइन इन केलं। इथे तुम्हाला वरती येत ना हे 9 डॉट्स दिसतात, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे खालती बघा कॅलेंडर नावाचा एक प्रकार दिसेल, कॅलेंडरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे ना तुमचं इथे कॅलेंडर ओपन होतं। इथे क्रिएटवर क्लिक करायचं आहे आपल्याला। क्रिएटवर क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला टाकायचं, आता समजा की मीटिंग विथ क्लायंट टाकलं, ठीक आहे। इव्हेंट्स मीटिंग कधी आहे तुमची, समजा की मी टाकलं की दुपारी 3 वाजताची माझी मीटिंग आहे, 5 वाजेपर्यंत संपेल। ॲड गेस्टमध्ये तुम्ही तुमच्या मीटिंगसोबत तुम्हाला कोण येणार आहे किंवा ज्याच्यासोबत तुमची मीटिंग आहे त्याचं नाव टाकू शकतात। मी इथे समजा एक नाव टाकतो, गेस्ट टाकून झालं आहे माझं, अवेलेबिलिटी आहे की नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर लोकेशन तुमचं काय असणार आहे कॉन्फरन्ससाठी, तुम्हाला इथे लोकेशन टाकायचं तुम्ही टाकू शकतात, नाही टाकलं तरी पण चालेल। डिस्क्रिप्शन तुमची मीटिंग कशासाठी आहे, मी टाकलं की परचेसबद्दल माझी मीटिंग आहे। झाल्याच्या नंतर ना इथे तुम्हाला रिमाइंडर नावाचा एक प्रकार येतो की तुम्हाला रिमाइंडर कधी पाहिजे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, डेली पाहिजे, वीकली पाहिजे किंवा काय असेल ते। तर माझी मीटिंग एकदाच आहे त्यामुळे मी इथे काही करत नाही आहे। कस्टम रिमाइंडर ऑन रिपीट मंथली इयर्स इथे काय असेल त्याच्या हिशोबाने आपण करू शकतो। इव्हेंट्समध्ये आपण आलो आहे परत इकडे एकदा। आणि इकडे आता आपल्याला मोर ऑप्शन्समध्ये पण आपण जाऊन बघितलं तर तुम्हाला इथे दिसेल की काय काय आहेत नोटिफिकेशन्स मला कधी करायचे आहेत। 10 मिनटाच्या अगोदर पाहिजे किंवा मला असं वाटलं की मला 30 मिनटं अगोदर मीटिंगची माहिती पडायला पाहिजे, तर मी इथे क्लिक करू शकतो आणि इथे मला सेव्ह करायचं आहे। सेंड केल्याच्या नंतर आहे ना, आता बघा इथे तुम्हाला दिसतंय, तुम्हाला इथे रिमाइंडर दिसेल की तुम्हाला काय काम आहे दिवसभरामध्ये। आणि जो ईमेल आय डी मी टाकला होता त्या ईमेल आय डीवरती जर म्हणजे आता समोरच्याचा म्हणजे मी माझा स्वतःचा एक ईमेल टाकला होता, तर जेव्हा आपण रिमाइंडर क्रिएट करतो ना तेव्हा समोरच्याला पण एक मेसेज जातो। हे बघा इथे आलं आहे मेसेज मला, यू हॅव बीन इन्व्हायटेड बाय फॉलोइंग इव्हेंट मीटिंग विथ क्लायंट, यस। आता मी इथे यस केल्याच्या नंतर म्हणजे हा एज अ क्लायंट आहे तर त्याला असा मेल पण जातो, त्यामुळे त्याच्याकडे कॅलेंडर असायची गरज नाही आहे। आणि आपण बघू शकतो की कशा प्रकारे झालेलं आहे। त्याच्यानंतर येत ना आपण इकडे टास्क पण असतात। तर टास्कमध्ये काय आहे ना की आपण टास्क क्रिएट केले की समजा की अरे मला दिवसभरामध्ये काय काय काम करायचं आहे। गेट स्टार्ट की मी सांगितलं की मला न्यू टास्कमध्ये मी गेलो, मला एम्प्लॉईजबरोबर मीटिंग घ्यायची आहे। ते मी इथे टाकून ठेवलं।
त्यानंतर परत गेलो. त्याच्यानंतर मला एक होतं की मला रिकव्हरीसाठी कॉल करायचा आहे. ते झालं. त्याच्यानंतर एक मेल ड्राफ्ट करायचा आहे फॉर परचेस ऑर्डर्स, हे टाकून ठेवलं. आता इथे काय होईल ना मित्रांनो, की जेव्हा आपण दिवसभरामध्ये आपली कामं झालेली असतात तर आपल्याला माहीत नाही पडत, पण आपण इथे टास्कवरती गेल्याच्यानंतर मला माहिती पडतं, चला जे काम माझं झालं आहे त्याच्यावर मी टिकमार्क करून टाकली तर ते निघून जाईल त्या लिस्टमधून. आता माझं रिकव्हरी मेलचं काम झालं, करून झालं. हे माझं बॅलन्स राहिलेलं आहे. तर हे बॅलन्स काम माझ्या लक्षात राहतं. त्याला मी एडिट करून परत चेंज करू शकतो. डेट टाईम करायचं असेल डेट टाईम टाकू शकतो आणि त्याला मी चेंज पण करू शकतो. ठीक आहे. अच्छा, ह्याच्यानंतर आता मला असं वाटलं अरे माझी ही मीटिंग कॅन्सल झाली आणि मला हिला शिफ्ट करायची आहे, तर आहे ना आपण ती शिफ्ट पण करू शकतो. आता इथे कॅलेंडर जे आहे ना ते 7 दिवसाचं एकाच दिवसाचं दिसते आपल्याला. तर इथे आपण जाऊन वीकचं पण करू शकतो. वीकचं केल्याच्यानंतर तुम्हाला हा इकडे दिसेल आणि ही जी माझी मीटिंग झालेली नाही आहे तिला मी शिफ्ट करून कुठे घेऊन तिकडे घेऊन जाऊ शकतो आणि परत मेल करू शकतो आपण. तर ह्याच्याने काय होईल काय, मला इथे परत मेल येईल, म्हणजे ज्याचा ईमेल टाकलेला असेल त्याला, किंवा मीटिंग कॅन्सल झालेली आहे आणि आपली शेड्यूल परत दुसऱ्या टायमाला झाली आहे म्हणून. आणि एवढ्या क्विकमध्ये होतं ना हे की तुम्हाला लगेच समोर दिसेल पण चेंज. समोरच्या पर्सनला पण हा मेसेज येऊन जातो आणि तुमच्या पण लक्षात राहतं दिवसभरामध्ये तुम्ही काय काम करायचं आहे आणि काय नाही ते. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हे जे मी तुम्हाला टूल्स सांगितलेलं आहे ते तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. कसं वाटलं तुम्हाला ह्या ट्रिक्स आवडल्या ना? चला मग सिस्टम डॉक्टर या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि हां, तुम्ही जर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलात ना तर माझा उत्साह अजून वाढेल आणि मी अजून नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तेव्हा नक्की आठवणीने माझ्या या ट्रिक्सला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर तुम्ही खाली कमेंटद्वारे सांगू शकता. आणि तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला अजून कोणती नवीन गोष्ट शिकायची आहे तरी तुम्ही खाली कमेंट करा, त्यावरती मी नवीन व्हिडिओ नक्की बनवेन. थँक्यू.